खूप वेळ टिकणारा मेकअप कसा करायचा? घाम आला तरी आपला मेकअप जाऊ नये यासाठी काय करायचं आणि त्यासाठी कोणता मेकअप करायचा? कारण झालंय असं, गणपती बाप्पा आता ना लवकरच येणार आहेत आणि सगळीकडे डेकोरेशन, कुठे साफसफाई, प्रत्येक जण आपापलं काम करतोय. आणि आता आपण शिकणार आहोत मेकअप. म्हणजे ह्या सणावाराला ना आपण कसं एकदम सुंदर दिसू आणि सुंदर मेकअप देखील करू. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे की मेकअप ह्या टायमिंगला कसा करायचा. कारण झालंय असं, पाऊस कितीही पडो आपल्याला घाम येतोच आहे, कारण उष्णताच तेवढी वाढली आहे. आणि या घामामध्ये पण आपल्या सणावारांना ना आपला मेकअप जसाच्या तसाच राहील यासाठी काय करायचं, अशा टायमिंगला कसा मेकअप करायचा, हेच आज मी तुम्हाला शिकवणार आहे. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना, तर मी या चॅनलवरती मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, ब्युटी, हाऊल असे विविध प्रकारचे ना व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल बटन पण दाबा. म्हणजे कसं, मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता आपण आपल्या मेकअपला सुरुवात करूया. खूप वेळ टिकणारा जर आपल्याला मेकअप करायचा असेल ना, तर सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये, तो म्हणजे आपलं स्किन केअर. आता मेकअप मध्ये प्रत्येक वेळी स्किन केअर महत्वाचं असतं. पण जर आपला बेस, आपली स्किनच छान असेल ना, तर आपला मेकअप देखील खूप वेळपर्यंत लॉंग लास्टिंग राहण्यासाठी मदत होते. मग आता मी ते स्किन केअर काहीच केलं नाहीये, तुम्हाला दाखवण्यासाठीच मी इथे बसलीये. फेस वॉश छान करायचा आणि त्यानंतर स्किन केअरला सुरुवात करायची. फेस वॉश करून झाला की एक छान टोनर वापरायचं. टोनरमुळे होतं काय, तर आपली स्किन ना काम होते, शांत होते, पोर्स आपले टाईट होतात. आता इथे मी यूज करणार आहे हा बायोटिकचा टोनर, जो की आपल्या पोर्सला मिनिमाइज करण्याचं काम करतो. टोनर लावताना आपल्याला तो फक्त लावून घ्यायचा आहे, त्याला रगडायचं नाहीये. त्याला नॉर्मली आपण टॅप टॅप करू शकतो. तो आपला आपणच मुरू द्यायचा, तो आपला आपण काम करून जातो. टोनर नंतर आपल्याला मॉइश्चरायझर यूज करायचंय आणि त्यासाठी मी हे जॉयचं मॉइश्चरायझर यूज करते. जर तुमची ऑइली किंवा नॉर्मल स्किन टाईप असेल तर तुम्ही ह्या मॉइश्चरायझर कडे वळू शकता. मॉइश्चरायझर लावून झालंय ना, आता साधारण 2 ते 3 मिनिट थांबूया आणि मग आपण सनस्क्रीन लावून घेऊया. सनस्क्रीन साठी इथे मी डीकॉन्स्ट्रक्टची ही सनस्क्रीन यूज करणार आहे. सनस्क्रीन लावायचा नियम आहे, 3 बोटांनी आपण सनस्क्रीन लावून घ्यायची. तेवढी सनस्क्रीन आपल्याला घ्यायची असते आणि तेवढी लावायची असते. तशी आपली सनस्क्रीन लावून झाली ना, तसं बरोबर साधारण आपल्याला 5 ते 6 मिनिट बसायचे, कमीत कमी. का सांगते, सनस्क्रीन लावल्यावरती काही जणांना थोडा घाम येतो आणि हा जर घाम आला आणि त्याच्यावर तुम्ही मेकअप केलात तर तो मेकअप मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि किंवा तो क्रॅकी होणार, पॅची होणार. हे सगळं होऊ नये ना, म्हणून तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे आणि मग तुम्हाला आपल्या मेकअपला सुरुवात करायची आहे. हा मेकअप आपण विदाऊट फाउंडेशन करणार आहोत. कारण काय होतं माहितीये, खूप जणींना फाउंडेशन लावायला आवडत नाही. मग मी विचार केला, असा मेकअप दाखवूया जो विदाऊट फाउंडेशन असेल. तर आज आपण हा मेकअप ना बीबी क्रीमने करतोय. तुमच्या जवळ जी बीबी क्रीम असेल ती तुम्ही घ्या आणि ती तुम्ही लावू शकता. आता माझ्या जवळ ना ही बीबी लाईटची बीबी क्रीम होती, मी ही घेतलेली आहे. खूप कमी प्रमाणामध्ये घ्यायची, किंवा तुम्हाला जर लावायची सवय असेल, काही जणांना माहिती असतं की मला बाबा एवढी बीबी क्रीम लागते, तर तेवढी लावायची. मी इथे खूप कमी घेतेय, तर मला खूप कमीच लागते. बीबी क्रीम लावून झालीये. आता हिला ब्लेंड करून घ्यायची. कशी? तर आपल्या हाताने. जसं आपण नॉर्मल ब्लेंडिंग करतो ना रोजच्या रोज, तसंच तुम्हाला रोज ब्लेंडिंग करतो तसंच ब्लेंड करून घ्यायचंय. वेगळं काही करायचं नाही. ब्युटी ब्लेंडर हवाय किंवा ब्रशच हवंय असं काही नाही.
छान अशी ब्लेंड करून घेतलीये. आता आपण हिला सेट करून घेऊया. फाउंडेशनला सेट करण्यासाठी इथे मी हा ब्लू हेव्हनचा कॉम्पॅक्ट पावडर घेते, जो माझा प्रचंड आवडीचा आहे. मी ह्याला रेग्युलर यूज करते. का कसं तुम्हाला दाखवते, कारण हा चक्क संपत आलाय. तर याला ब्लेंड करण्यासाठी किंवा याला लावण्यासाठी मी ते हा अशा प्रकारचा ना ट्रँगल जो आपला पफ असतो ना तो वापरते, किंवा तुम्ही अशा प्रकारचा पण येतो तोही वापरू शकता. तर हा असा असतो, इथे ती बोटे घालायची दोन, आणि हा खूप एकदम मऊ मऊ असतो, तो आपण घ्यायचा. कारण ना हा खूप कोणाकोणांमध्ये जातो, म्हणजे डोळ्यांच्या वगैरे ना असं. म्हणून हा मिळतो तुम्हाला बाजारामध्ये, नसेल तरी चालेल असं काही नाही, हाच हवाय. आता मेकअपला आपण कॉम्पॅक्टने लॉक करून घेतलंय. आता ह्याच्यावरती ना अजून एक लॉक प्रोसेस करायची असते, ती म्हणजे आपला सेटिंग स्प्रे. आपला जो मेकअप फिक्सर किंवा आपण ज्याला सेटिंग स्प्रे म्हणतो तो घ्यायचा, आणि त्याला आपण स्प्रे करून घ्यायचं. का? कारण आपला मेकअप ना अजून लॉक होऊन जातो आणि बेस ना अजिबात हलत नाही. कितीही घाम येऊन दे, काही होऊन दे, तुमचा बेस हलणारही नाही, आणि याचमुळे तुमचा मेकअप खूप वेळपर्यंत टिकून राहतो. तर काय करायचं, हा सेटिंग स्प्रे घ्यायचा, कुठल्याही कंपनीचा असू दे, तो सेटिंग स्प्रे घ्यायचा, आणि त्यानंतर थोड्याशा अंतरावरून तुम्हाला तो स्प्रे करायचा. एकदम जवळ आणून स्प्रे केला तर मेकअपची वाट लागू शकते, त्यामुळे ढवळा त्याला आधी, आणि जर असं लांबून त्याला स्प्रे करून घ्या. आता ह्याला स्प्रे करून घेतल्यावरती तुम्हाला थोडा वेळ थांबायचंय, ह्याला पूर्ण सुकू द्यायचं आहे, आणि त्यानंतरच आपला जो पुढचा मेकअप आपण करणार आहोत त्याला आपण वळणार आहोत. आता सेटिंग स्प्रे सुकलाय. आता आपण वळतोय आपल्या आय मेकअप कडे. आता आय मेकअप करताना ना तुम्हाला एक साधी सोपी ट्रिक सांगते. तुमच्याकडे असे 3 कलर घ्या, ज्यामध्ये एक कलर एकदम फिकट कलर असला पाहिजे, एकदम नाही, फिकट कलर. त्याच कलर मध्ये दुसरा कलर थोडा डार्क कलर, आणि तिसरा कलर चमकी कलर, म्हणजे शिमर ज्याला म्हणतो आपण, तो वाला कलर. एक आपला नॉर्मल जो आपला फिकट कलर आहे तो घ्यायचा, त्यानंतर त्याच्यामधलाच डार्क कलर, आणि त्याच्यातला चमकी कलर, असे 3 कलर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे, म्हणजे कुठल्याही कलरचे असू दे, चॉकलेटी असेल, पिंक असेल, रेड असेल, जो तुम्हाला करायचा आहे ना तो तुम्ही करू शकता, म्हणजे जसं आउटफिट घातले तसं. आता समजा मी इथे ग्रीन कलर घातलेला आहे आणि मी इथे ब्ल्यू कलरचा आहे, म्हणून मी ब्ल्यूच करणार आहे असं नाहीये. मला थोडासा न्यूड कडे जाणारा मेकअप हवाय, म्हणून मी इथे ना चॉकलेटी कलर मध्ये करणार आहे, किंवा ब्राऊन कलर मध्ये मी करणार आहे. तुम्हाला दाखवते मी काय कुठला कलर घेते. मी ब्राऊन मध्येच घेणार आहे. तर माझ्याकडे हे मोर्फेचं द जॅकलिन हिल पॅलेट आहे. तुमच्याकडे जे पॅलेट असेल ना त्यातून तुम्हाला ते कलर घ्यायचे. आता माझ्याकडे ना हा बघा, हा कलर आहे माझा, जो की आपला ब्राऊन कलर आहे. हा थोडासा डार्क ब्राऊन आहे, आणि याच्यामध्येच मला हा वाला कलर आहे, जो शिमर मध्ये म्हणजे चमकी मध्ये कलर आहे. तर मी काय करणार आहे, जो साधा एकदम आपला नॉर्मल कलर असतो तो कलर पहिला घेणार, ब्रश मध्ये पिक करायचा. मी तुम्हाला चुकून हा कलर दाखवला, पण तो हा कलर आहे. तर मला इथे हा पिक करायचा आहे. आणि कधी पण ना कलर जेव्हा आपण पिक करतो तेव्हा ते कायम जास्तच येतात ब्रशमध्ये, खूप पिगमेंटेड असतात ते, त्यामुळे डस्टॉप करून घ्यायचं आणि त्यानंतरच लावायला सुरुवात करायची. खूप दूरवरपर्यंत तुम्हाला हे लावायचं नाहीये, नॉर्मली फक्त तुम्हाला इथून इथे फिरवायचंय. झाला लावून. आता ह्या सेम मेथडने तुम्हाला इकडे हे लावून घ्या, म्हणजे कसं तुमचा इकडे एकदा हात बसलेला असतो की नाही, मग सेम तुम्हाला इकडे लावून होऊन जाईल. जो फिकट कलरचा आयशॅडो होता ना तो लावून झालाय. आता आपण जो डार्क कलरचा आयशॅडो आहे हा वाला, ह्याला पिक करायचं आणि डस्ट ऑफ करून ह्याला लास्ट वरून ह्याला असं गोल 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 करत तुम्हाला थोडस बरोबर पुढे पुढे यायचं, एकदम मध्ये किंवा पूर्ण लास्ट पर्यंत न्यायचं नाहीये. फक्त इथे त्याला गोल गोल करत फक्त असं असं, बस. ह्याने गडद
छटा निर्माण होते आणि तुमचा आय मेकअप खूप प्रोफेशनल दिसतो. हा बघा, सेम तुम्हाला ह्या साईडलाही करून घ्यायचे. आता एवढं करून झाल्यावरती जो आपण चमकीवाला म्हणजे जो शिमर कलरचा आपण ठरवला होता ना, तो घ्यायचा. आता माझ्याकडे हा शिमर मध्ये हा वाला आहे, सेम ब्राऊन कलर. हा आपल्याला हाताने पिक करायचा आहे आणि तो आपल्याला पुढून आपल्याला मध्यपर्यंत भरायचा आहे. पण कसं, पहिलं इथे पुढे लावायचं आणि त्यानंतर बोटाने आपल्याला त्याला असं असं करून मधीपर्यंत न्यायचं आहे आणि ब्लेंड करायचंय चांगलं. बघा, खूप सुंदर वाटतोय. सेम तुम्हाला दुसऱ्या डोळ्यालाही करून घ्यायचंय. दोन्ही डोळ्यांचा मेकअप झालेला आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या आयलायनरकडे, जे खूप कठीण वाटतं काही जणींना आणि काही जणींना खूप सोपं वाटतं. आता मी इथे तुम्हाला ना साधी आपली जी विंग असते ना ती पाडायला शिकवणार आहे. कसं ते दाखवते. आपल्याकडे अशा प्रकारचं एक स्केच आयलायनर हवं. नसेल तरी चालेल, आपल्याकडे जर लिक्विड असतं ना त्याने देखील केलं तरी चालेल. पण स्केच कार्ड जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी खूप सोपं आयलाइनर लावायचं जर कुठलं असेल ना तर ते स्केच आयलाइनर असतं. आता करायचं काय तर आपल्याला इकडे मागून ना एक स्ट्रोक काढायची, कशी ती सांगते. पण त्याआधी इथून आपल्याला ही स्ट्रोक हळूहळू नेत बस आपल्याला फक्त एवढं करायचंय आणि या स्ट्रोकला आता आपल्याला पुढे पुढे न्यायचंय. एवढं केल्यावरती इथून आपल्याला केल्यावरती आता पुढून आपल्याला त्याला जॉईंट करून घ्यायचंय. करायला जाते मी एक आणि होतं दुसरं, हे वरती लागलंय. आता यालाही आपण काढू शकतो पण ते सुकल्यावरती काढायचं. त्यामुळे काही घाबरायची गरज नाही की वरती लागलंय, मस्कारा लागू शकतो, काजळ लागू शकतं किंवा हे असं आयलाइनर पण आपल्याला लागू शकतं. लागलं ना असं की घाबरायचं नाही. आता लागलं ना की थोडा वेळ थांबायचं, सुकू द्यायचा, नंतर आपण टिश्यू पेपर हलकं काढून टाकायचं आणि पुन्हा आयशॅडो लावून घ्यायचा. खूप सुंदर अशी छोटीशी विंग आहे ही. अजिबात डार्क नाहीये, काही नाहीये. छान वाटते की नाही आयलाइनर. आता मी इकडे काय करते माहितीये, ते सुकलंय ना ते आपले खोडून घेते आणि तुम्हाला दाखवते की आयलाइनर कसं दिसतंय. लायनर लावून झाल्यावरती आता आपल्याला वळायचं आहे ते म्हणजे आपल्या बाकीच्या आय मेकअप कडे. आपल्याला आयब्रोज सेट करून घेऊया. आयब्रोज आता माझे ना खूप दाट आयब्रोज आहेत, त्यामुळे मला जास्त काही सेट करावे लागत नाहीत. पण ज्यांचे खूप कमी असतात ना त्यांनी काय करायचं की मागून सुरुवात करायची आणि पुढे येते ना खूप कमी प्रमाणामध्ये भरायचं, नाहीतर आपण सिंचान दिसतो. आता मी इथे आयब्रोज सेट करण्यासाठी हा इनसाइडचा आयब्रो पॅलेट यूज करतेय. याच्यामध्ये लाईट ब्राऊन, ब्राऊन आणि डार्क ब्राऊन किंवा काळ्या कलरचा असे शेड्स आहेत अवेलेबल. आता आपण इथे जो यूज करणार आहोत ना तो आपला ब्राऊन कलर आहे. आणि आधी पहिल्यांदा स्पुली येते अशा प्रकारची, हिने ना आपला केस असे विंचरून घ्यायचे वरच्या दिशेने. मला जास्त काही करावं लागत नाही. मी हा पिक केला, डस्टॉप केला आणि मागे जेवढा भाग आहे ना तेवढाच लावून घेतला आणि उरलेला असतो ना ब्रश मध्ये तोच मी इथे पुढे फिरवून घेते. बस झालं. सेम मी दुसऱ्या आयब्रोजलाही करून घेते. आयब्रोज आपले सेट झालेत. आता आपण काजळ लावून घेऊया. काजळसाठी इथे मी हा स्विस ब्युटीचा काजळ यूज करतेय. मी तुम्हाला जेवढे प्रोडक्ट दाखवते ना सगळे अफोर्डेबल आहेत आणि अजून गणपती यायला ना 30 दिवसाच्या वरती दिवस अवेलेबल आहेत.
त्यामुळे जर तुम्हाला मेकअप ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही आत्ताच करू शकता. काजळ लावताना कायम जेव्हा आपण खाली काजळ लावतो ना, तेवढंच वरती एक वॉटरलाईन असते तिथेही लावून घ्यायचं. काजळ लावून झालंय. काजळ नंतर आपली जी स्टेप आहे ती म्हणजे आपला मस्कारा. मस्कारासाठी इथे मी युज करणार आहे हा मिस क्लिअरचा मस्कारा. मस्कारा कायम युज करताना जर आपण काढली नाही ती स्पुली की हिला ना आधी काढून घ्यायचं. एक्सेस प्रोडक्ट आहे ना हे असं करून घ्यायचं, नाहीतर ते आपल्या पूर्ण ह्याला लागतं आणि ते मग आपल्या चेहऱ्यावरती लागतं आणि मग ते घालवताना आपले नाके नऊ येतात. अशा प्रकारे आपल्या डोळ्यांचा जो मेकअप आहे तो कम्प्लीट झालाय. आता आपला फेसचा मेकअप राहिलेला आहे तो आपण आटपून घेऊया. फेसचा मेकअप करण्याच्या आधी आपण जो बेस केला होता ना कॉम्पॅक्ट लावून आणि त्याच्यावरती आपण सेटिंग स्प्रे लावला होता, त्याला आपण आधी ना लॉक करून घेऊया. आता लॉक कशाने करायचं तर ट्रान्सल्युशन पावडरने. तुमच्याकडे जर ट्रान्सल्युशन पावडर नसेल तर तुमच्याकडे एखादी लूज पावडर असेल किंवा एखादा पॅनकेक असेल तरी देखील त्याने तुम्ही सेट करू शकता. माझ्याजवळ हा फेस किट आहे जो की मायग्लॅमचा आहे आणि त्याच्यामध्येच मला इथे ब्लश आहे, हायलायटर आहे आणि ट्रान्सल्युशन पावडर आहे. मग मी याच्यामधूनच ब्लश, हायलायटर आणि ट्रान्सल्युशन पावडर युज करणार आहे. ट्रान्सल्युशन पावडर अशा प्रकारची व्हाईट कलरची असते. तिला तुम्हाला घ्यायचं आहे असं प्रकारे. ती जास्त लावायची नसते आणि डस्टॉप करायची आणि फक्त टॅप 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 करत जायचं. आपला मेकअप ऑटोमॅटिकली लॉक होऊन जातो. अशा प्रकारे ट्रान्सल्युशन पावडर लावून आपला आपण मेकअप ना लॉक केलाय. आता आपण ब्लश लावणार आहोत. ब्लश साठी इथे मी हाच ब्लश यूज करते जो मी दाखवला तुम्हाला. खूप कमी प्रमाणामध्ये हा मी ब्लश घेणार आहे आणि मी लावणार आहे. ब्लश लावून झाल्यावरती आपण हायलायटर कडे वळतोय. याच पॅलेट मधून आपण हायलायटर चूज करणार आहोत. राहिलंय लिपस्टिक. आता लिपस्टिक साठी इथे मी माझ्या आवडती मामाअर्थची लिपस्टिक लावणार आहे जी मी रोज यूज करते. म्हणजे कामावरताना बहुतेक मी हिलाच लावते कारण माझी खूप आवडती लिपस्टिक आहे. हिला मी लावून घेते. तुम्हाला जर लिप लायनर लावायची सवय असेल तर देखील तुम्ही लावू शकता, नंतर लिपस्टिक लावा. खूप सुंदर अशी लिपस्टिक दिसते आणि आपला मेकअप बघा खरंच खूप सुंदर झालाय. तुम्ही असा मेकअप करू शकता. आता लास्ट स्टेप म्हणजे ह्या मेकअपला पुन्हा एकदा तुम्हाला लॉक करून घ्यायचंय. कसं तर सेम तुमचा जो सेटिंग स्प्रे आहे तो युज करायचा आणि आपल्या मेकअपला लॉक करून घ्यायचं. आता सेटिंग स्प्रे सुकला की आपला मेकअप पूर्ण झाला. हा मेकअप पूर्ण झालेला आहे. थोडस मला फक्त हेअरस्टाईल करायची आहे. हेअरस्टाईल करते आणि मी तुम्हाला दाखवते की मी कशी दिसते. मी ना काही मोठी अशी हेअरस्टाईल केली नाहीये, फक्त एक छानसा अंबाडा घातलाय आणि फुलं माळली आहेत आणि तीही आर्टिफिशियलच आहेत. तर मैत्रिणींनो, आता हा लुक इथे कम्प्लीट होत नाहीये. आपल्याला छानशी एक टिकली लावायची आहे. मराठी सणावारांना मेकअप करायचा म्हटला तर टिकलीसाठी आपलं ना कायम जातो ते म्हणजे आपल्या चंद्रकोरकडे. त्यामुळे आज मी पण इथे चंद्रकोरच लावणार आहे. टिकली तर लावून झाली, पण अजून एक अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय आपले सणवार सगळे अपूर्ण आहेत. ती म्हणजे आपली मराठमोळी नथ. आणि मी इथे सुंदर असे ग्रीन कलरचे बांगडेही वेअर केलेत बरं का.
तर आता मी तुम्हाला माझा फायनल लुक दिसतोय आणि हा कसा दिसतोय हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मला सांगा, हे मी जे सगळं काही केलेलं आहे, हा पूर्ण मेकअप केलेला आहे, तो तुम्हाला समजला का? किंवा तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला? हे सगळं मला कमेंट करून सांगायचं. सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आज शेअर करा, जेणेकरून ते देखील हा मेकअप रिक्रिएट करू शकतील. आणि तुम्ही जर हा मेकअप केलात ना, तर मला नक्की कमेंट करायची. आणि तुम्हाला असेच मेकअपचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला नक्की सांगा. आणि नवीन सबस्क्रायबर असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुमचं नाव. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारचे छान छान भन्नाट व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. चला आता भेटूया उद्या. बाय बाय. लव्ह यू ऑल.